नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझा खूप मोठा अनुभव मला आलेला आहे. तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओला कंटिन्यू बघा, कुठे स्किप करू नका. बघा, खूप म्हणजे खूप आजारी होती मी. 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष होत आलेले आहे. त्यावेळेस मेच्या सुट्टीला आम्ही गावी जातो आणि अचानक मी गावी गेल्यानंतर खूप म्हणजे खूप आजारी पडली. आजारी म्हणजे मला अचानक खोकला लागला, कोरडा खोकला. आणि त्याच्यानंतर आहे ना, म्हणजे कंटिन्यू मी 8 दिवस खोकत होती. मला अजिबात श्वास घेता येत नव्हता, बोलता येत नव्हतं, जेवण जात नव्हतं. छोटे-मोठे भरपूर आम्ही हॉस्पिटल, दवाखाने वगैरे केले. तरी पण काहीसुद्धा फरक पडत नव्हता. नंतर माझ्या मिस्टरांनी मला आहे ना, नाशिकच्या अपोलोमध्ये आहे ना, ॲडमिट केलं. तिथे नेल्यानंतर मला आहे ना, डॉक्टर अजिबात घेतच नव्हते. डॉक्टर म्हणे, "खूप सीरियस केस आहे, उशीर झालेला आहे." निमोनिया झालेला होता मला. निमोनिया झाला म्हणजे तुम्हाला माहीतच आहे का किती सीरियस असतं ते. त्याच्यानंतर मला आहे ना, ॲडमिट वगैरे करून घेतलं. सगळं माझं सी स्कॅन वगैरे सगळ्या गोष्टी माझ्या केल्यानंतर मला आहे ना, ऑक्सिजनचीच गरज लागत होती. कारण का मला व्हेंटिलेटरवर ठेवलेलं होतं त्यांनी 10 दिवस आयसीयूमध्ये. आणि मी ज्यावेळेस ॲडमिट झाली त्यावेळेस मी सगळं स्वामींवर सोडून दिलेलं होतं. स्वामींचा फोटो माझ्या घरामध्ये होता. 2-3 वर्षापासूनही स्वामींचा फोटो माझ्या घरात. तेव्हापासून आहे ना, खूप साऱ्या गोष्टींचा मला अनुभव आलेला आहे. नंतर सगळं मी बोललेली होती स्वामींना, का स्वामी तुमच्यावरच आहे सगळं काही ते. त्याच्यामुळे मी अजिबात घाबरले नाही. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आहे ना, मला माहीत होतं की नाही, माझं काही होणार नाही म्हणून. माझा स्वामींवरती खूप विश्वास आहे आणि अजून पण राहणारच आहे. त्याच्यानंतर आहे ना, 10 दिवसानंतर आहे ना, मला 10 ते 12 दिवसानंतर हॉस्पिटलमधून घरी सोडलं. घरी सोडल्यानंतर आहे पण मला आहे ना, ऑक्सिजनचीच गरज लागत होती. घरी पण माझा सिलेंडर होतं ऑक्सिजनचं माझ्यासाठी. आणि नंतर हळूहळू मी व्यवस्थित झाली. त्याच्यानंतर आहे ना, भरपूर दिवस झाले, वर्ष वगैरे झालं आणि मी गावाला जातच असते, अशी मधून-मधून महिन्यानी वगैरे जातच असते. पण मग मी असं घरी गावाला गेल्यानंतर काही करत नव्हती. आणि नंतर आहे ना, एकदा असंच मग मी आहे ना, गावाला गेली. नंतर आहे ना, चुलीच्या तिथे ना, म्हणजे चुलीवरच स्वयंपाक वगैरे केला 2 ते 3 दिवस. त्याच्यामुळे ना, ते परत मला ना, चुलीचा धूर वगैरे लागला. त्याच्यानंतर आहे लगेच मला परत जसा आहे तसाच खोकला सुरू झाला. तर कंटिन्यू माझा खोकला अजिबात म्हणजे चालूच होता, राहतच नव्हता. तेव्हा पण खूप असे दवाखाने वगैरे केले. थोडे दिवस बरं वाटायचं. असे खूप खोकल्याचे औषधं वगैरे, बॉटल, लिक्विड वगैरे सगळंच घेतलं मी. अजिबात मला फरक पडत नव्हता. खूप मला कंटाळा आलेला होता खोकून-खोकून. नंतर आहे ना, काय करावं काहीच कळत नव्हतं. मी अशीच नंतर आहे ना, स्वामींच्या समोर बसायची आणि नंतर मी आहे ना, तारक मंत्र म्हणायला लागली. नंतर तारक मंत्राचं तीर्थ बनवायला लागली. ज्यावेळेस मी तारक मंत्राचं तीर्थ बनवायला लागली तेव्हापासून आहे ना, मी अजिबात गोळी, लिक्विड वगैरे काहीच घेतलं नाही. आणि तेव्हापासून आहे ना, माझा खरंच तुम्हाला सांगते, तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझा खोकला निघूनच गेला. मी स्वामींना बोललेली होती की स्वामी खरंच माझा खोकला जाऊ द्या. तुम्ही जर असाल तर माझ्या घराच्या म्हणजे घरामध्ये जे मंदिर आहे, मंदिरामध्ये स्वामींचा फोटो आहे. रोज मी स्वामींच्या समोर अंघोळ झाल्यानंतर आहे ना, तारक मंत्र बोलायची आणि 1 ग्लास पाणी घ्यायची आणि आपला उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आणि तारक मंत्राचं तीर्थ बनवून रोज मी प्यायची. मला खूप म्हणजे खूप फरक पडून गेला हळू खूपच म्हणजे. आणि आता बिलकुल खोकला नाही. मला खूप दिवस झाले, 6 महिने होऊन गेले किंवा त्याच्यापेक्षा जास्त. घरामध्ये पण आहे ना, म्हणजे असं बघा, रोज दिव्यामध्ये माझ्या ना, काही ना काही बनत असतं रोजच्या. म्हणजे आपण दिवा लावतो त्याच्यामध्ये आणि जास्त करून आहे ना, चाफ्याचं फूल माझ्या दिव्यामध्ये तयार होत असतं. हे बघा इथे. आणि खरंच करा तुम्ही पण. तुम्हाला काही आजार वगैरे असेल तर तुम्ही करून बघा. खरंच स्वामींची ना, लीला खूप आगाध आहे. खरंच खूप सारे स्वामींना आहे ना, म्हणजे सगळं काही आपल्याला देतात स्वामी. फक्त तुम्ही मनापासून काही सेवा वगैरे करा, जे करत असाल ते. मी पण जास्त काही करत नाही, पण रोज आवर्जून स्वामींची एक तरी माळ मी करत असते आणि रोज मी तारक मंत्र म्हणत असते. तारक मंत्राचा चमत्कार म्हणजे खूप मोठा आहे. तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, दिव्यामध्ये आज पण काहीतरी माझ्या झालेलं आहे तयार. आणि रोज स्वामींच्या मूर्ती, फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा, मूर्ती असेल तर अंघोळ घालायची रोज स्वामींना आणि मनापासून स्वामींना आवाज द्यायचा. स्वामींचं नामस्मरण करत चला. इथपर्यंतच आजचा व्हिडिओ. चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.